नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी पी-एम किसान बद्दल खूप मोठे अपडेट. चला तर मित्रांनो, आपण या व्हिडिओत बघणार आहोत पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी आला, जी-आर निघाला. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला मित्रांनो, बघूया शेतकऱ्यांसाठी दिवाळीची भेट. पी-एम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी येणार? बघा, केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिवाळी भेट देण्याची तयारी करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना देशातील शेतकऱ्यांसाठी मोठे आर्थिक कवच आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली योजना शेतकऱ्यांना शेती आणि घरगुती खर्चासाठी थेट आर्थिक मदत पुरवते. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ₹6,000 जमा केले जातात, जे ₹2,000च्या 3 हप्त्यामध्ये दिले जातात. आता शेतकरी 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. काही राज्यांमध्ये हा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. माहिती समोर येत आहे. योजनेचा लाभ कोणाला मिळतो? या योजनेचा लाभ शेतकरी कुटुंबांना मिळतो, ज्यात पती, पत्नी आणि 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलांचा समावेश असतो. लाभार्थ्यांची कुटुंबाकडे 2 हेक्टरपेक्षा कमी शेतीची जमीन असणे आवश्यक आहे. लाभार्थी पात्र आहेत की नाही हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची सरकार निश्चित करतात. अर्ज करताना आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमिनीच्या मालकीची कागदपत्रे, सातबारा आणि मोबाईल नंबर आवश्यक असतो. 21 हप्ता कधी मिळणार? चला तर मित्रांनो, आपण बघूया. पी-एम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी शेतकरी उत्सुक आहेत. काही राज्यांमध्ये दिवाळी 2025 ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. यापूर्वी 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून जाहीर केला होता. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.